अखिल जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाव में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू, तू आता जे काही म्हणालीस त्याचा अर्थ असा की आता आख्यान ऐकायला देखील तू गडावर येणार नाहीस। नाही देवा, मी पुण्यांदा गडावर नाही येणार। म्हाळसा ताईसनी तर ते आवडतच नाही आणि आजच त्या समध्यांमुळे मला म्हणल्या का जेजुरी सोडून जा म्हणून। मग आता कशा पायी येऊ मी या गडावर? बानू, ह्या विषयावर आपण नंतर बोलू। आता संध्याकाळ झाली आहे तेव्हा तुला घरी जायला हवं। आणि बानू, निश्चिंत हो। चल। मिळण्याची सिद्धता करा। बानूची गडावरून तिच्या वाड्यावर सुखरूप जाण्याची व्यवस्था करा। होय देवा। मी आज जाईन। नाही बानू, तू ह्या गडावरून तुझ्या वाड्यावर सन्मानाने जाशील। आणि म्हाळसेला माझा निरोप द्या। बानूला तिच्या वाड्यावर सोडून आल्यानंतर मी तिची भेट घेईन। होय देवा, येतो मी। चल बानू। देवा, म्हाळसा ताईसनी हे नाही आवडणार। तुम्ही हे बानू, आता कोणताही विचार मनात आणू नको। लवकरात लवकर वाड्यावर पोच। सर्वजण तुझी वाट पाहत आहेत, त्यांना देखील तुझी काळजी आहे। चल। मी काय बोललो याचा अर्थ तुला कळलाय का म्हाळसा? किमान असा निर्णय घेतल्यानंतर श्री खंडेरायांना काय वाटेल याचा तरी तू विचार करायला हवा होतास। बाबा, तुम्हाला जरी हे अयोग्य वाटत असलं तरी माझ्या दृष्टीने मी काहीही चुकीचं केलेलं नाही। म्हणजे स्वतःच्या निर्णयाचं समर्थनच करतेस तू, हो ना? मला तरी ह्यात म्हाळसेने काही अयोग्य केले असं वाटत नाही। तिचा निर्णय योग्यच आहे। आपण या विषयावर नको बोलायला बाबा। चला, या निर्णयामुळे एक गोष्ट मात्र चांगली झाली। श्री खंडेराय तुला सोडून कुठेही जाणार नाही। असं घडावं याची मी देखील आशा ठेवून आहे। देवी,
तुमच्यासाठी देवांचं सांगावं घेऊन आलोय. मी म्हणाले होते ना माळसा, ते इकडे यायला निघाले आहेत असाच निरोप दिला आहे ना त्यांनी? होय देवी, पर देव म्हणाले की बानाईसने त्यांच्या वाड्यावर पोचवतील आणि मग इथं येतील. म्हणजे अजूनही बानू जेजुरीतच आहे? होय देवी, देवांनी त्यासनी वाड्यावर नेण्याकरता मेना तयार करायला सांगितलाय. आता त्या खाली वाड्यावर जातील. निघायला हवं. सर्वजण तुझी वाट पाहत असते. तेव्हा माझी जाते जी. नाही बानू, मी तुला एकटं नाही जाऊ देणार. अहो देवा, माळसाताईंचा अगोदरच लई राग आहे माझ्यावर. आणि आता पतो त्यासनी हे कळलं असणार का तुम्ही मला जेजुरी बाहेर जाऊ दिलं नाही. तेव्हा मला असं वाटतं का तुम्ही त्यासनी अगोदर जाऊन भेटावं. होय, ते तर मी करणारच आहे, पण आधी तुला सोडून येईन आणि मगच जाईन. तू निश्चिंत राहा. आधी तुझं घरी जाणं महत्वाचं आहे. सर्वजण तुझी वाट पाहत असतील, त्यांना देखील तुझी काळजी वाटत असेल. देवा, तुम्हासनी असं तर नाही वाटत ना का मी जेजुरी सोडून जाईन? तेव्हा तुम्ही मला थांबाय सांगितलं आहे म्हणल्यावर मी थांबणार आहे. आता जोपर्यंत मला तुम्ही जा सांगत नाही तोवर मी कुठं बी जाणार नाही. मी वचन देते तुम्हासनी. तुम्ही काळजी करू नकाची. बानू, मी केवळ त्यासाठी येणार आहे असं तुला वाटत असेल तर तसं नाही. मला देखील तुझी काळजी वाटते आहे, पण तुला जर नको असेल तर नाही येणार मी. होय देवा, मी एकलीच जाईन. खरं तर हे समज नसतं तरी चाललं असतं मला. नाही बानू, तुला जरी त्याची आवश्यकता वाटत नसेल तरी मला आहे. आता अधिक वेळ घालवू नको. माझ्याकडे या सिंहासनाचा जो अधिकार आहे त्याचा उपयोग करून मी तुला आदेश देते की या जेजुरीतून माझ्या राज्यातून तू प्रस्थान कर. देवा, मी ह्या गडावर पुण्यांदा पाऊल बी ठेवणार नाही. गणेश, बाणाईला जेजुरी सोडून मातेने जायला सांगितले, पण मला ठाऊक आहे तुम्ही बाणाईला जाऊ देणार नाही. होय, केवळ माझ्या सांगण्यावरून बानू इथे थांबली आहे खरी, पण आता ह्या गडावर पुन्हा कधी यायचं नाही हे तिने ठरवलं आहे. आख्यान देखील मध्येच थांबवावं लागलं. जे घडलं ते ह्या पार्श्वभूमीवर घडणं अपेक्षित होतं. मातेने आख्यान सुरू ठेवावे असे सांगितले, पण नारद मुनी सांगितलं की श्री खंडेराय असताना आख्यान सुरू ठेवणं उचित नाही. आणि बानू नसताना देखील, कारण हे आख्यान म्हाळसा आणि बानू यांना सत्य समजावे, त्यांना साक्षात्कार व्हावा यासाठी ठरवलं होतं. पण आता झालेल्या घटनेमुळे बानू गडावर आख्यानाला देखील येणार नाही असं तिने मनोमन ठरवलं आहे. ही तर मोठी समस्या आहे.
होय, पण त्यामुळे आता म्हाळसेला काय किंवा बानूला काय, सत्य काय आहे हे कळणार नाही. आणि त्या दोघी कोण आहेत हे जोवर कळणार नाही तोवर ही शिवलीला संपणार नाही. आता बाणायला आणि मातेला एकत्र येण्यासाठी लवकरच काहीतरी मार्ग काढावा लागेल. हे एक फार मोठं दिव्य आहे, पण ह्या दिव्यातून जावंच लागेल. म्हाळसादेवी म्हणल्या होत्या का बानूचं लगीन झाल्यावर तिला गडाची पायरी चढून देणार नाही म्हणून. मग त्या बानूला हात किती दिवस राहू देत्याल? नाही पण राजा, आपण काहीतरी करायला पाहिजे होतं तवा. तवा बी आणि आदुगर बी. आदुगर काय बाई केलं असतं ना तर हे समज झालंच नसतं आज. अरे आजा गप्प काय, बोल की. अरे बाबा, बानू कुठं गेली असल हे तुझ्या मनात येत नाही का र? आय मी बघून येतो बानू कुठं राहिली ती. हे रांग्या, कुठं बी जाऊ नकस. पार्थांजी म्हणलं का बानू येईल वाड. ते म्हणलं बानू माघारी वाड्यावर येईल म्हणून काय आपण गप्पा बसून राहायचं का? काय करायला हो आपण, सांग की मला. अगं पार्थांजी म्हणलं का बानू हाय देवाचं, देव तिला समजावून सांगतील बघ. अगं त्यासनी मी काळजी आहेच की तिची. आणि पार्थांजी आणि लक्ष्मी देवीसनी मी काळजी आहे. बानू जेव्हा राजवाडा सोडून गेली होती तेव्हा कोणी तिला थांबिलं होतं का? कशाला जाऊ दिलं तेव्हा? आय जरा ए तू शानपणा शिकू नका मला. आणि आजा तूर, अरे बाबा तुला काय बोलावं. देवाचं अदुगरच लगीन झालं होतं आणि बानू संग लगीन होणार म्हणल्यावर म्हाळसा देवीसनी राग येणारच. बानूचं लगीन झाल्यावर त्रास होणारच होता हे तुला अदुगर कळायच हवं होतं. ए शेवंत, अगं काय बोलतीस तू? मला काय कळत नाही होय. काय करायला हो होतं म्या? अगं म्या बानूला नाही सांगितलं. हा पर म्या नाही थांबवलं तिला. अगं देवा संगतीचं लगीन होणार होत, तिच्या भाग्यातच होत ते. आणि हे समजा असं असताना हे थांबविणार आपण कोण ग? वय की, पर त्या पायी बानूला होणारा त्रास हे आपण बघत बसायचं वय? आहे त्या देवासंग आहेत, त्यांचा त्यासनी आशीर्वाद आहे. आपण कशा पायी वांगा विचार करायचा? हा तुम्ही का बसावायच? काय ठाव नाही काय नाही, मध्ये मध्ये काम नाही बोलती का? हे रंग्या, काय चुकीचं बोलली ती? हा देव बानूला जेजुरीतनं नाही जाऊ द्यायचं आणि बानूला म्हाळसा देवी जेजुरीत राहू द्यायच्या नाही. बघ म्हाळसा, ती बानू अजूनही या जेजुरीतच आहे. हो, मला म्हाळसेशी एकांतात बोलायचंय. म्हाळसा, मला सर्वांसमक्ष तुझ्याशी नव्हतं बोलायचं,
मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे. मला जे कळलं ते खरं आहे का? होय. बानू जेजुरी सोडून नाही गेलीये आणि त्या संदर्भात मी तुझ्याशी बोलायला आलो आहे. पण का? कारण मला ते मान्य नव्हतं. म्हणजे जेजुरीची सम्राज्ञी म्हणून मी दिलेल्या आज्ञेला काहीच अर्थ उरला नाही तर सिंहासनावर बसण्याच्या माझ्या अधिकाराला काहीच अर्थ नाही का? निश्चितच आहे, पण तो निर्णय योग्य असायला हवा होता. म्हाळसा, सिंहासनावर बसण्याच्या अधिकाराने तू जो निर्णय घेतला आहेस तो निर्णय योग्य नव्हता. आणि सिंहासनावर बसण्याच्या ज्या अधिकाराने तू हा निर्णय घेतला आहेस त्याच अधिकाराने मी बानूला जेजुरी सोडून जाण्यासाठी थांबवलं आहे. बानू, काय भी करता आलं नाही मला. काय भी केलं नाही मी आज तुझ्यासाठी. आख्यानामध्ये समजा मोर माळसा देवीने तुला जेजुरीतून निघून जा असं सांगितलं. कुणी काय बी बोललं नाही. म्या बी नाही. चूक झाली माझी. अरे बा, असं नग बोलूस र, असं नग बोलूस. अरे या समध्यामध्ये तुझी काय चूक आहे असं म्हणून मला अजून पर्क करू नग. परक्यागत तर आम्ही वागलो बानू तुझ्या संग. समजा आमच्या डोळ्यामोर घडत असून सुद्धा आम्ही गप बसून राहिलो. काय बी केलं नाही तुझ्यासाठी. अरे अगोदर आत तर येऊ द्या की तिला. ये बानू ये. पर खरं सांगते बा, पर आज ह्यांनी मला थांब म्हणलं नसतं तर मी आता थांबलीच नसते. कधीच गेले असते मी. बानू, तू कुठं गेली असतीस ग? ते नाही ठाव मला. तर हे समज झाल्यावर मी आता कशी राहणार होते. असं कसं आम्ही जाऊ दिलं असतं. बानू, तो कुठं बी गेली असतीस का नाही त्यातनं हुडकून काढली असती आम्ही. हे बाग, पारधानजी म्हणलं का देव तुझ्या संग होती. ते तुला समजवित होते. देव काय म्हणलं? ते मला थांब म्हणले. त्यासने बी असंच वाटतंय का मी जेजुरीत थांबावं. ते म्हाळसाताईं संग बोलणार आहेत म्हणा. पर माळसा देवीसनी हे चालणार नाही. उद्या तू हत हाय म्हणल्यावर म्हाळसा देवी काय करतील सांगता येत नाही. होय, ठावा हाय मला. पर आज मी बी एक ठरवलं हाय बघ बा. ज्या ठिकाणी म्हाळसाताईंनी मला समध्यांमुळं जा असं सांगितलं तर मी पाऊल बी ठेवायची नाही. म्हणजे हे बा, म्या देवासी सांगितलं का म्या गडावर कवा बी यायची नाही. हा निर्णय घेताना मला असं वाटलं होतं की सारं काही सुरळीत होईल म्हणून किती आनंदी होते मी. पण त्या आनंदात मी हे विसरलेच की काहीही झालं तरी तुम्ही तिचीच बाजू घेणार. म्हाळसा, माझ्यासाठी जे योग्य आहे ते योग्यच आहे.
आणि जे अयोग्य आहे ते अयोग्यच आहे. म्हणजे मीच अयोग्य वागले आहे? होय म्हाळसा. मी काय अयोग्य वागले आहे? म्हाळसा, त्या सिंहासनावर बसून तू तुझ्या व्यक्तिगत गोष्टींना प्राधान्य दिलंस. तू तुझा निर्णय सर्वांसमक्ष सांगायला नको होतास. त्या सिंहासनावर बसून घेण्याचे निर्णय हे प्रजेच्या हितासाठी असतात, तर व्यक्तिगत निर्णय घेण्याचे ते स्थान नाही. मला हा निर्णय घ्यायला तुम्ही भाग पाडलं, नाहीतर ही वेळच आली नसती. हे का विसरत आहात तुम्ही? मी तुला याआधी सांगितलं आहे की मी तुझा निर्णय मान्य करणार नाही. म्हणूनच एका क्षणी मलाच हा निर्णय घ्यावा लागला. म्हाळसा, तू कितीही म्हणालीस तरी मी तुझ्या वागण्याचे समर्थन करणार नाही. माझ्यासाठी आज ही गोष्ट इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्वाची आहे. जिला मी कधीही माझ्या समोर बघू इच्छित नाही, तिला मी गडावर येऊ दिलं. सारं सारं काही सहन केलं मी. पण एका क्षणी मला हे जाणवलं की मी आता हे सारं नाही सहन करू शकत. मला काहीतरी करणं भाग आहे. आणि म्हणूनच मी जो निर्णय घेतला तो मागे घेतला जाणार नाही. त्या बानूला जेजुरी सोडून जावंच लागेल.